अनेक जण ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते तो क्षण 24 डिसेंबरला पाहायला मिळाला। मुंबई महापालिकेसाठी राजकीय स्वार्थापोटी वेगळे झालेले ठाकरे बंधू 18 वर्षांनी राजकीय स्वार्थासाठी तुमचं आमचं जमलं, अखेर जमलं असं म्हणत एकत्र आले। पण ही पत्रकार परिषद झाल्यानंतर एक चर्चा सगळीकडे पाहायला मिळाली। ठाकरे बंधूंचं मनोमिलन कमी आणि कौटुंबिक मनोमिलनच जास्त दिसत होतं। म्हणजे रश्मी काकू, शर्मिला काकू आणि त्यांचे 2 पुतणे, मग हे 2 बंधू यांचं फोटो सेशन जास्त पाहायला मिळालं। आता ही राजकीय युती होती ना, मग तिथे कार्यकर्त्यांना स्थान मिळायला हवं होतं। पण या सगळ्यामध्ये ठाकरे कुटुंब सोडलं तर कार्यकर्ते कुठे होते? का फक्त ते बाहेर जल्लोष करायला आणि तिथे फोटो काढायला होते? थोडक्यात काय तर ठाकरे अँड ठाकरे जॉईंट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्या कंपनीचे सेक्रेटरी संजय राऊत हेच तिथे स्टेजवर दिसले। त्यांचीच हवा झाली। आता वाजत गाजत ठाकरे बंधू एकत्र आले, पण या युतीची खरंच गरज आहे का? ज्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे मराठी माणसाचं खरंच भलं होणार आहे का? मुंबई आणि नाशिक महापालिकेसाठी उद्धव सेना आणि मनसे यांच्यात युती झाल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली। मात्र जागा वाटपाबद्दल आपण इतक्यात काहीच सांगणार नाही असं ठामपणे राज ठाकरे यांनी सांगितलं। तेव्हा संजय राऊत यांची रिॲक्शन पाहण्यासारखी होती। कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला। जागा वाटपाचा तिढा अजून तरी सुटलेला नाही हा त्याचा सरळ सरळ अर्थ, आणि तो जनतेला सुद्धा समजला। वास्तविक अशी युती करावी लागणं म्हणजे दोघांवर ओढवलेली नामुष्की आहे आणि हे त्यांनाही कळून चुकलंय। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यानंतर पुढे 2.5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगलं। पण त्यामुळे काय झालं? पक्ष फुटला। पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये। मनसेची सुद्धा वेगळी अवस्था नाहीये। फक्त दोघांच्या सभेला मोठी गर्दी होते, त्यामुळे आजही महाराष्ट्रात आपलीच वट आहे या भ्रमातून दोघेही बाहेर पडायला तयार नाहीयेत। मुंबई आणि कुंभमेळ्यामुळे नाशिक महापालिका का हवी आहे? तर आम्ही दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून मलिदा वाटून खाऊ यासाठी त्यांनी ही युती केली आहे। आणि दोघांच्या मुलांच्या भविष्यासाठी या दोघा भावांची ही अगतिक धडपड। बेस्ट निवडणुकीच्या वेळी सुद्धा हे ठाकरे बंधू वाजत गाजत एकत्र आले, पण त्यांचा बँड वाजला। खरं तर ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती, पण तरी सुद्धा हे हारले। विकासाची कोणतीही योजना यांच्या डोळ्यासमोर नाही, पण स्वतःच्या फायद्यासाठी कधी हिंदू कार्ड खेळायचं तर कधी मराठी माणसाचं कार्ड खेळायचं। पण या दोन्ही मुद्द्यांविषयी या दोघा भावांना काहीही प्रेम उरलेलं नाही। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी काडीमोड घेतलाय हे ते वारंवार सिद्ध करतच असतात आणि राज ठाकरे सुद्धा तेच करतात। मध्यंतरी त्यांनी कुंभमेळ्यावर टीका केली। अहो, तुम्हाला पटत नाही ना, मग तुम्ही जाऊ नका, पण टीका का करता? बाळा नांदगावकर यांनी प्रयागराज इथून आणलेल्या तीर्थाला हाड असं म्हणून त्यांनी अवहेलना केली। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? त्यांना दही हंडी चालत नाही, पण मटण हंडी चालते। हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारते। आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारते। मराठी भाषा गौरव दिनाला नुसते कार्यक्रम घेऊन मराठी भाषेवरचं प्रेम सिद्ध होत नाही। नुकत्याच लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरून महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती काय आहे हे उघड झालंच आहे। म्हणजे काही काळापासून भाजपची लाट ओसरलीये हे चित्र जे विरोधक रंगवत होते ते सपशेल खोटंय हे या निकालांनी दाखवून दिलं। या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकण्यासारखी आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले
आणि आता ही युती झाली. मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे कंपनीने कितीही टीका केली तरी महत्त्वाचे निर्णय त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा यशस्वी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घेतला. वरळीच्या बीडीडी चाळींचा 40 वर्षांहून अधिक काळ रखडलेला पुनर्विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच करून दाखवला. मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न देवेंद्रजींनीच सोडवला. मेट्रो, मोनोरेल यासारखे महत्त्वाचे प्रकल्प देवेंद्रजींच्या काळातच पूर्ण झालेत. मेट्रो सेवा आणण्याआधी उद्धव ठाकरेंनी त्यात खोडा घालण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केलाय. मुंबईतील मराठी माणसाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देवेंद्रजींनी सोडवले आणि येणाऱ्या काळातही ते सोडवतील. त्यामुळे आता मराठी माणसासाठी आपण वेगळं काय करणार असा यक्ष प्रश्न ठाकरे कंपनी समोर आहे. तेव्हा मुंबईतील मराठी माणसाचा भावनिक मुद्दा समोर आणून त्यांनी भावनिक नाटकाला सुरुवात केली. पण जनता आता तुमच्या नाटकाला फसणार नाही हे सुद्धा खरंय. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी दोन भावांशी झालेली युती ही प्रीती संगमे की भीती संगमे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या राजकीय अगतिकतेमुळे दोन्ही भाऊ एकत्र आले खरे, पण मराठी माणूस, हिंदुत्व याविषयी त्यांना काहीही देणं घेणं नाहीये हे सुद्धा तितकंच खरंय. त्यामुळे मतदान करताना भावनिक होऊन करू नका, तर डोळसपणे मतदान करा. आजच्या भागात इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक, आणि साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.